माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी मला शुभेच्छा दिल्या, वेगवेगळे कार्यक्रम केले, त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. अनेक लोकांचे व्हॉट्सअप मेसेज त्या दिवशी मला आलेले होते, परंतु माझ्या मोबाईलमध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि त्याच्यामुळे ते मेसेज डिलीट झाल्यामुळे मी त्यांची उत्तरं देऊ शकलो नाही. याचं मला अतिशय वाईट वाटतं. त्या सर्वांनी हे समजून घ्यावं. आता मला काही नावं लक्षात राहणार नाही की किती लोकांनी त्या दिवशी व्हॉट्सअपद्वारे विश केलेलं होतं. त्या सगळ्यांचा सुद्धा मी मनापासून आभारी आहे. ज्या ज्या लोकांनी वृत्तपत्रामध्ये जाहिराती दिल्या, शुभेच्छा दिल्या, त्या सगळ्यांचा सुद्धा मी आभारी आहे. ज्या लोकांनी वेगवेगळे कार्यक्रम केले त्यांचा सुद्धा आभारी आहे. मी कधीच माझ्या वाढदिवसाला उपस्थित राहत नसतो, कारण लोकांना बुके वगैरे हा सगळा एका प्रकारे भेटण्याचा आनंद असतो, परंतु लोक मग बुके आणू नका म्हटलं तरी बुके घेऊन येतात. पण ह्या प्रेमाबद्दल मी मनापासून आभारी आहे आणि या प्रेमामुळेच मी 4 वेळा आमदार होऊ शकलो, ही वस्तुस्थिती सुद्धा आहे. आणि हे प्रेम पूर्णपणे निरपेक्ष असतं. लोक कधी काही अपेक्षा करत नाहीत की मी जी काही विकास कामं करतो ही विकास कामं त्यांना त्याचं खूप बरं वाटतं आणि त्याची मी प्रसिद्धीपासून मात्र मी नेहमी अलिप्त राहत असतो. आणि त्याच्यामुळे यापुढे सुद्धा सगळी विकास कामं अशीच सुरू राहणार आहेत. माझे अनेक मित्र आहेत जे माझ्या प्रेमापोटी काही गुंतवणूक माझ्या मतदारसंघामध्ये पूर्वी सुद्धा त्यांनी केली आहे. असेच माझे मित्र पैकाणे आहेत ज्यांनी एक मोठी इंडस्ट्री बांधा विभागामध्ये सुरू केली आणि जवळजवळ आता त्या ठिकाणी 4 कारखाने आहेत. या निमित्ताने त्यांनी आणि काही गुंतवणूक करण्याचं कबूल केलंय. त्यांचे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, सुनील पैकाणे, आणि त्यांचे मॅनेजर आहेत, जनरल मॅनेजर रेडकर साहेब, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याकडे जी डाटा सेंटर असतात या डाटा सेंटरना त्या ठिकाणी एक जसं आपल्याकडे मोठे मोठे कंटेनर असतात तसं त्या टाईपचा कंटेनर लागतो. आणि हल्लीच्या दिवसामध्ये कंटेनरमध्ये डाटा सेंटर सुरू करण्याचा एक मोठा भाग भारतामध्ये सुद्धा सुरू झालेला आहे. आणि त्याच्यामुळे अशा डाटा सेंटरना लागणारे कंटेनर तयार करण्याची फॅक्टरी ही पैकाणे ग्रुपने त्या ठिकाणी सुरू करण्याचं मान्य केलंय. त्याच्यासाठी त्यांना 6 एकर जागा लागणार आहे. तर उद्याच दुपारी 12 वाजता मी अपॉइंटमेंट ठरवली आहे. मी खरं तर उद्या मला मुंबईला जायला लागेल, परंतु स्वतः अतुल पैकाणे सुद्धा उद्या येतील. MIDC चे अधिकारी येतील आणि 6 एकर जागा जिथे सिलेक्ट करतील त्या ठिकाणी हा नवीन प्रकल्प होईल. आणि साधारण खेळत्या भांडवलासकट साधारण 100 कोटीची गुंतवणूक त्याच्यामध्ये होईल. त्याच्यामध्ये 60 कोटीच्या आसपास ही फिक्स गुंतवणूक आणि 40 कोटीच्या आसपास खेळतं भांडवल म्हणून 100 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी होईल. आणि पहिल्या टप्प्यामध्ये 60च्या आसपास लोक आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 100 ते 150 लोक ही त्या ठिकाणी नोकरीला लागतील. शेवटी एका अर्थाने माझ्या मित्रांनी दिलेली ही वाढदिवसाची भेट असं मी समजतो, कारण युवकांना रोजगार मिळणं ही फार मोठी गरज ही त्या भागातली आहे. आणि ते ओळखून पैकाणे जे करतायत त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि उद्या मी सूचना देईन, त्या ठिकाणी सरपंचांना सुद्धा उपस्थित राहायच्या सूचना देईन, सभापती उपसभापतींना उपस्थित राहण्याची सूचना देईन. आणि एक चांगली सुरुवात ही त्या दृष्टीने होईल. 45 कारखाने ऑलरेडी सुरू झालेले आहेत. दर गुरुवारी त्या ठिकाणी MIDC चे अधिकारी उपस्थित असतात आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना नवीन कारखाने त्या ठिकाणी घालायचे त्यांचा मार्ग सुद्धा आता मोकळा झालेला आहे. परंतु पुढच्या व्हिजिटला ज्यावेळेला मी येईन त्यावेळेला मी सुद्धा त्या ठिकाणी भेट देईन आणि जास्तीत जास्त इंडस्ट्रीज कशा या मतदारसंघामध्ये येतील याच्यासाठी आम्ही योग्य ती काळजी घेऊ. त्यांना जायला हरकत नाही ना, त्या विचारायचं विचारामध्ये मी इकडे माझ्याकडे लँड हातात मिळाल्यावर 6 ते 8 महिन्यात कमर्शियल प्रोडक्शन चालू होणार. त्याच्या आधी एकच मिनिट घेतो. दीपकबाईने आम्हाला सिंधुदुर्गात इन्व्हाइट केलं 2010 साली. आमचा कारखाना गोव्यात आहे आणि वी आर व्हेरी थँकफुल, आभारी आहोत दीपकबाईंचं. 100 लोक होती 2010 साली. 16 वर्षात आता आम्ही जवळजवळ 700 लोक आहेत तिथे फुली इंडस्ट्रियल इस्टेटला. ती जागा आमची भरली आहे म्हणून
दीपकबाईंनी अढाई इंडस्ट्रियल इस्टेटला आम्हाला सांगितलं तिथे जागा अलॉट करताय म्हणून. तो वन्स अगेन आभारी आहोत. 6 ते 8 महिन्यात आमचं प्रोडक्शन चालू आहे. पण स्थानिक नेत्यांच्या तुमचे स्थानिकच लोक आहेत. तो आढळमध्ये पण लोकांची अशी अपेक्षा आहे की स्थानिकांना जास्तीत नोकरीमध्ये प्राधान्य मिळावं. आम्ही जिथे जातो गोव्याची लोक जेव्हा गोव्याला आहेत रेडियस ऑफ 15-20 किलोमीटर आम्ही जाऊन त्यांना इन्व्हाइट करून जे ट्रेन पण नाही तर आम्ही त्यांना ट्रेन करून वी मेक शुअर दॅट दे आर देअर विथ अस. इथे पण जे लोक आहेत ऍव्हरेज एम्प्लॉयमेंट एज जे आहे ते 10 ते 12 वर्ष आहे. 16 वर्षाच्या आमच्या सिन्स वी एस्टॅब्लिश्ड इन हाफुल. सो वी ऑलवेज गो विथ लोकल आणि आम्ही लोकल प्रमोट करतो एम्प्लॉयमेंटसाठी. मिनिमम क्वालिफिकेशन काय असेल साधारण रोजगारासाठी? सर जनरली ITI तरी असायला पाहिजे. येस. पण इव्हन 12th पास आम्ही अनस्किल आहे तर आम्ही त्यांना स्किलिंग करतो डिपेंडिंग ऑन आवर इंडस्ट्री रिक्वायरमेंट आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो. पैकन सुनील पै. यांचं नाव सुनील पैकन. क्रिएटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं नाव आहे. पायकाणे ग्रुप आहे. माझं नाव सुनील पायकाणे. क्रिएटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आता साधारण तुमच्या लक्षात आलेलं असेल की 700 लोक सध्याच काम करतायत. लोक बऱ्याच वेळेला टीका करतात ते काय बघत नाहीत की किती इंडस्ट्री आणल्या, किती लोक काम करतात. आणि आढाडी सुरू झाल्यानंतर आणि लोकांना काम मिळेल. आणि वाफुलीला सुद्धा आमचा प्रयत्न आहे की ऍडजॉइनिंग जमीन जर मिळू शकली तर तिथं सुद्धा एक्सपान्शन करायचं जेणेकरून बांदा परिसरातल्या लोकांना या ठिकाणी रोजगार मिळेल आणि आढाडी परिसरातल्या म्हणजे दोडामार्ग तालुक्यातल्या लोकांना तिथं रोजगार मिळेल. मला या निमित्ताने मी आता कंटिन्यू करतो मी वाढदिवसाच्या निमित्ताने मी म्हटलं होतं की आपल्याशी थोडासा संवाद करावा, आपल्याला भेटावं, कारण माझ्या यशामध्ये पत्रकारांचा सुद्धा मोठा वाटा राहिलेला आहे. आणि या निमित्ताने आजचा दिवस माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे की माझ्याशी अत्यंत जवळच्या असलेल्या 2 व्यक्तींचा आज वाढदिवस होतोय. त्याच्यामध्ये अजितदादा आज आपल्यामध्ये नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी मुद्दाम मी मुंबईवरून सिंधुदुर्गला आलो. आज सकाळी श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला. दादा हे अत्यंत कर्तव्य दक्ष असे मंत्री होते आणि दादांचं वैशिष्ट्य असं होतं की सकाळी 5ला बरोबर ते उठायचे आणि 7ला त्यांचं ऑफिस सुरू व्हायचं. म्हणजे त्यांच्या घरचं जे ऑफिस आहे ते त्यांचं 7ला सुरू व्हायचं आणि त्यांनी जरी मिटिंग लावल्या मंत्रालयामध्ये तर सर्वात अगोदर ते उपस्थित असायचे दादा. आणि दादांचं दुसरं असं आहे की ते अत्यंत टापटीप स्वतः नेहमी राहिलेले आहे. कारण मी अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं. कुठल्याही तऱ्हेचा कचरा जरी एखादा कुठे पडलेला दिसला तरी ते स्वतः उचलून त्या ठिकाणी सूचना द्यायची की या ठिकाणी कशा रीतीने स्वच्छता पाहिजे. एखादी इमारत बांधायची असली तरी ती इमारत कशा रीतीने सर्वोत्तम असेल अशी त्यांची दक्षता असायची. आणि दादांनी स्वतःचं करिअर हे काय पॉलिटिशियन म्हणून सुरू केलं नाही, त्यांनी एक शेतकरी म्हणून स्वतःचं करिअर सुरू केलं. त्याच्यामध्ये ते शेती करायचे, त्याच्यामध्ये दुधाचा व्यवसाय ते करायचे आणि त्याच्यामधून त्यांनी आपलं करिअर सुरू केलं. परंतु ही जी शेतीशी किंवा भूमीशी असलेली नाळ ही त्यांनी शेवटपर्यंत जपली आणि म्हणून पुढच्या काळामध्ये सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी ते करू शकले. कारण त्यांना वारसा तर पवार साहेबांचा होता, परंतु मुळातच त्यांना शेती बद्दल आवड होती, कामगारांच्या बद्दल आपुलकी होती आणि त्याच्यामुळे पवार साहेबांच्या नंतर खऱ्या अर्थाने कोऑपरेटिव्ह जर कोणी महाराष्ट्रामध्ये सांभाळलं असेल तर ते अजितदादांनी सांभाळलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे झटपट निर्णय घेणं, थोडंसं बोलणं कटू असलं तरी लगेच एखादा विनोद करून त्या माणसांना हसवणं, एखाद्या माणसाचं काम होणारं असेल तर ताबडतोब तोंडावर ते होतं म्हणून सांगणं आणि नाही होत असेल तरी ते ताबडतोब सांगणं, हे त्याने आयुष्यभर जपलं. आणि कधीही दादा परखड होते म्हणून माणसं तुटली असं मात्र कधीच झालं नाही. आयुष्यभर त्यांनी माणसं जपली. आम्ही त्यांच्यावर सगळे खूप प्रेम करायचो. मी पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होतो आणि ज्या वेळेला राष्ट्रवादीचे काँग्रेसपेक्षा जास्त आमदार निवडून आले त्यावेळेला पवार साहेबांना भेटणारे पहिला कार्यकर्ता मी होतो. मी थेट बारामतीला गेलो आणि मागणी केली की आता तरी दादांना मुख्यमंत्री करा. शेवटपर्यंत काय दादा मुख्यमंत्री होऊ शकले नाही, परंतु कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ही भावना निश्चितपणे होती
आणि त्या काळामध्ये ती संधी होती की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जास्त आमदार निवडून आलेले होते आणि त्याच्यामुळे दादांना मुख्यमंत्री त्या काळामध्ये केलं जाईल अशी राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून माझी अपेक्षा होती. माझे पवार साहेबांचे खूप जवळचे संबंध होते, त्याच्यामुळे जाऊन विनंती केली. परंतु दादांनी सुद्धा ते प्रेम कायम जपलं. म्हणजे मी मंत्री झाल्यानंतर सुद्धा दादा त्यावेळेला माझ्या शेजारी दादांचा बंगला होता. मुद्दाम मला सांगितलं की माशाचं जेवण तयार कर म्हणून. स्वतः दादा आले, वहिनी आल्या घरी. म्हणजे तो एक आपुलकीचा धागा त्यांनी कायम जपला. कायम मला एकेरी हाक मारायची. आणि आमच्याकडे पूर्वी राज्यमंत्री नव्हते 2 वर्षाच्या काळामध्ये. त्या दोन्ही वर्षी अर्थमंत्री दादा होते. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दोन्ही वर्षी मांडण्यासाठी त्यांनी मला त्या ठिकाणी संधी दिली आणि दोन्ही वेळेला मी तो अर्थसंकल्प मांडू शकलो. म्हणजे एकाच वेळेला म्हणजे मी जवळजवळ 7 ते 8 वेळा, कारण एकदा फडणवीस साहेबांनी सुद्धा मला दिलेली होती. 7 ते 8 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मला मांडता आला. ह्याचं कारण हे असलेले प्रेमाचे संबंध आणि त्याच्याच बरोबर एक आपला हा कार्यकर्ता आणि तो निश्चितपणे व्यवस्थित बोलू शकतो, अर्थसंकल्प मांडू शकतो, अर्थसंकल्पावर उत्तर देऊ शकतो. ही भावना दादांनी जपली आणि दादांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राला दुःख झालेलं आहे, आम्हाला सर्वांना दुःख झालेलं आहे. आणि 2 ज्याला आपण टॉरिंग पर्सनॅलिटी म्हणतो, एकाच दिवशी जन्माला येणं हा सुद्धा एक योगायोग असतो. की दादा कायम उपमुख्यमंत्री राहिले आणि फडणवीस साहेब कायम मुख्यमंत्री राहिले. काही काळ ते उपमुख्यमंत्री सुद्धा राहिले, परंतु जेवढे दादांशी माझे संबंध होते तेवढेच किंबहुना त्याच्यापेक्षा थोडेसे अधिकचे जवळचे संबंध हे फडणवीस साहेबांच्या बरोबर राहिले. खरं तर माझा कोकणामध्ये राजकीय थोडासा संघर्ष मधल्या काळात झालेला होता. त्या संघर्षानंतर मी भाजपमध्ये यावं असं फडणवीस साहेबांची इच्छा होती. त्यावेळेला ते स्वतः प्रदेशाध्यक्ष होते, परंतु त्या काळामध्ये माझे काही रिलेशन सुद्धा होते, आमचे म्हणजे नातेगोतेचे संबंध होते आणि काही इतर गोष्टींमुळे मला त्यावेळेला त्यांनी सांगितल्याप्रमाणे भाजपमध्ये जाता आलं नाही. उद्धव साहेबांशी जवळचे त्यावेळेला संबंध होते, त्यामुळे मी त्या नात्याने शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तरी पण माझं कायम हे नातं त्यांच्याशी प्रेमाचं कायम राहिलं. आणि एवढं नाही तर कायम मी ज्या वेळेला मंत्री राहतो मला सर्वाधिक सपोर्ट कोणाचा असेल तर तो फडणवीस साहेबांचा राहिलेला आहे. जसं दादानी खूप मोठं काम केलं त्याच्यापेक्षा सुद्धा प्रचंड वेगाने महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये जर कोणाचं योगदान असेल तर ते फडणवीस साहेबांचं होतं. ही वस्तुस्थिती आहे. आणि मी त्यांच्या हाताखाली जवळजवळ 5 वर्ष गृह खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम केलं. तुम्हाला सांगायला मला आता काय हरकत नाही की त्यावेळेला सुद्धा शिवसेनेला गृह खात्याचं मंत्रिपद पाहिजे होतं, परंतु त्यांना ते मिळत नव्हतं. त्या काळामध्ये एवढे काही चांगले संबंध दोन्ही पक्षांचे होते असं नाही, परंतु मंत्रिपद देताना सुद्धा अमुक व्यक्ती गृहराज्यमंत्री असेल असं सांगून हे पद दिलं गेलं आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या पक्षाला पद मिळालेच. माझे यांच्याशी तेवढे चांगले संबंध होते त्या काळामध्ये उद्धव साहेबांशी सुद्धा. परंतु ते मिळाल्यानंतर एक गोष्ट मला आपल्याला निश्चितपणे सांगितली पाहिजे की त्यावेळेला रस्सीखेच होती की कुठली मंत्रिपदं मिळतात आणि कुठली मंत्रिपदं मिळत नाहीत. एक दिवशी मला उद्धव साहेबांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुझ्याकडे 2 महत्वाची पद आहेत. माझ्याकडे अर्थ खात्याचं सुद्धा मंत्रिपद होतं आणि गृह खात्याचं सुद्धा राज्यमंत्रीपद होतं. तर आम्हाला एक राज्यमंत्रीपद देत आहेत, तर त्यातलं तुला आता कुठलं ठेवायचं आणि कुठलं सोडायचं आहे. तर मी त्यांना असं म्हटलं की मी अर्थ खात्याचा मंत्री असल्यामुळे मी कोकणाला पैसे देऊ शकलो, तर गृह खात्याचा मंत्री म्हणून निश्चितपणे मान आहे, परंतु कोकणासाठी काय करायचं असेल तर मी अर्थमंत्रीपद ठेवेन आणि गृहमंत्रीपदाचा राजीनामा देईन. कारण आम्हाला एक राज्यमंत्रीपद मिळणार होतं शिवसेना पक्षाला. आणि मी उद्धव साहेबांना भेटलो आणि नंतर आमचं एक उद्घाटन होतं पोलीस स्टेशनचं, विलेपार्ला पोलीस स्टेशनचं. मी थोडासा उशिरा पोहोचलो. मग फडणवीस साहेबांनी विचारलं का उशीर झाला, तर मी म्हटलं असं उद्धव साहेबांनी बोलवलं होतं आणि मला सांगितलं की दोनापैकी एक पद सोडायचं. तर मी त्यांना सांगितलं की मी गृहराज्यमंत्री पद सोडतो. ते म्हणाले तू संध्याकाळपर्यंत थांब, काही एवढ्यात करू नको. आणि संध्याकाळी आल्यानंतर त्यांनी मला फोन केला की मी शिवसेनेला कॅबिनेट मंत्रीपद देतो, एक कॅबिनेट मंत्रीपद, परंतु तुझं राज्यमंत्रीपद काय होईल.
आणि नंतर मला उद्धव साहेबांचा फोन आला की तुला आता राजीनामा द्यायला नको, तुझं मी मंत्रिपद ठेवलेलं आहे वगैरे. हा सगळ्या अर्थात नेते असतात, सगळे आपापले सांगतात. परंतु असे नेते विरळ असतात की ज्यांनी केवळ आपल्या, आणि त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांना नॉन करप्ट लोक आवडतात. स्वतःचं काम चोख करायचं, कुठलीही अपेक्षा करायची नाही, आणि त्याच्यामुळे त्यांनी तो विश्वास माझ्यावर कायम ठेवला. आणि अर्थ खात्यामध्ये मी जे जे सांगितलं प्रत्येक गोष्ट त्यांनी केली. पोलिसांची घरं दुरुस्त करायला खरं तर टीपीसी मधून पैसे देता येत नाही, ती मला दुरुस्ती करायची होती, ती दुरुस्ती केली. आज मी ज्याला मुंबईचा पालकमंत्री झालो, मी सगळ्या पोलीस कॉलनी दुरुस्त करू शकलो. याचं कारण त्यावेळेला मला दिलेले अधिकार जे फडणवीस साहेबांनी होते ते. माझं ज्यावेळेला निवडणूक होती त्यावेळेला सुद्धा काही लोकांचा त्याला विरोध सुद्धा असू शकतो, परंतु त्यांनी सांगितलं की जर कोणाचा विरोध असेल तर मी स्वतः मतदारसंघात येणार आणि स्वतः प्रचार करून त्याला निवडून आणणार. एवढं दुसऱ्या पक्षातल्या माणसावर एवढं प्रेम क्वचितच दाखवलं जातं, आणि त्याच्यामुळे ते प्रेम मला कायम मिळत राहिलं. आणि ज्या ज्यावेळेला मी मागणी केली, ज्यावेळेला मी शिक्षण खात्याचा मंत्री झालो, मुलांना शूज द्यायचे, मुलांना शूज दिले. मुलांसाठी आपल्याला शिक्षक अनेक वर्ष शिक्षकांना न्याय मिळाला नव्हता. मी फडणवीस साहेबांना सांगितलं आपल्याला शिक्षकांना न्याय द्यायचा आहे, ताबडतोब त्यांनी तेवढे पैसे मंजूर करून दिले. ज्या ज्या मागण्या मी शिक्षण खात्यामध्ये अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेऊ शकलो, ते एकमेव कारण त्यांचा मला, जसा मला शिंदे साहेबांचा सपोर्ट होता तसाच मला फडणवीस साहेबांचा सपोर्ट होता. त्यामुळे शिंदे साहेबांचं माझी शाळा सुंदर शाळा एक स्वप्न होतं, त्याच्यासाठी लागणारा निधी त्यांनी कधी मला कमी पडू दिला नाही. आणि माझं एक स्वतःच एक ध्येय राहिलेलं आहे, मी काय राजकीय मनुष्य नाही, परंतु फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांची जी जोडी आहे महाराष्ट्रामध्ये, ती जर अशीच कायम राहिली तर महाराष्ट्र प्रचंड प्रगती करू शकेल. कारण पॉझिटिव्हली काम करणारे, गोरगरिबांसाठी काम करणारे अशी ही नेतृत्व आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघा की दोघांनी ठरवलं की महाराष्ट्र जोडायचं आहे. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग रेकॉर्ड टाइम मध्ये पूर्ण झाला. समृद्धी महामार्ग हे फडणवीस साहेबांचं ड्रीम प्रोजेक्ट होता, परंतु ते पूर्ण करण्यामध्ये सुद्धा शिंदे साहेबांनी त्यांना खांद्याला खांदा लावून साथ दिली. आज तुम्ही बघितलं की अटल सेतू निर्माण होणं हे एक महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि भारताच्या दृष्टीने एक चमत्कार होता. समुद्रामध्ये एवढा मोठा पूल बांधणं 14 किलोमीटरचा, हे केवळ अशक्यपाय गोष्ट वाटत होती, ती फडणवीस साहेबांनी करून दाखवली, शिंदे साहेबांनी करून दाखवली. या ठिकाणी कोस्टल रोडचं काम करायचं होतं, ते करून दाखवलं. आणि हे करत असताना त्यांनी कायम चांगले संबंध जपले. की एखादा मनुष्य, मी ज्यावेळेला मंत्रीपद मला मिळू शकलं नाही त्याला मी कुठल्याही प्रकारे वाईट वाटून घेतलं नाही. शिंदे साहेबांना भेटलो, आनंदाने सगळ्या मुलाखती दिल्या, परंतु एका व्यक्तीने मला फक्त सांगितलं की तू मंत्रिमंडळात असायला पाहिजे होता, आणि ते म्हणजे फडणवीस साहेब. आणि त्याच्यामुळे हे जे एक नातं आहे, हे नातंच पुरेसं आहे की आपल्याला काय द्यायला लागतं, पदं द्यायला लागतं, तसं बिलकुल नाही. हे जे नातं आहे ते जपणार, आणि त्याच्यामुळे एक नातं जपणारा असा नेता की ज्याला व्हिजन आहे. आज तुम्ही बघितलं की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये इज ऑफ डुईंग बिझनेस हे जर कोणी केलेलं असेल तर ते फडणवीस साहेबांनी केलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी करत राहणं हे केलंय. आणि आज तिन्ही जे आमचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय सक्षमपणे काम करतायत. जसं दादानी संबंध जपले, सुनेत्राताई बहिणींनी तसेच संबंध जपलेले आहेत. त्याच्यामुळे एखादा मनुष्य मंत्रिपदावर असून दे किंवा नसून दे, जोपर्यंत नेत्यांचा आशीर्वाद असतो त्याला आपल्याला याचं कुठलंही दुःख होत नाही. शेवटी आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे. आणि त्याच्यामुळे सिंधुरत्न योजना सुद्धा अनेक वर्ष त्याला सिंधुरत्न योजनेला मुदतवाढ मिळू शकलेली नव्हती. ही मुदतवाढ फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी घेऊन दिली. आणि त्याच्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला मी काही दाखवण्यासाठी किंवा बोलण्यासाठी सांगत नाही, मला मनापासून वाटतं की कधीतरी जे ग्रॅटिट्यूड आहे ते आपण व्यक्त करून सांगितलं पाहिजे. कारण कोकणातल्या जनतेला सुद्धा कळलं पाहिजे की अशा रीतीने कोकणावर प्रेम करणारा एक मुख्यमंत्री हा त्या ठिकाणी कार्यरत आहे. आणि कोकणातले कुठलेही प्रश्न सांगितले तर ते पॉझिटिव्हली करत असतात. म्हणजे जेवढं प्रेम मला शिंदे साहेबांकडून मिळालं तेवढंच प्रेम हे फडणवीस साहेबांकडून सुद्धा मिळालेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांनी खूप मोठं व्हावं, अनेक वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्री राहावं, आणि पुढे
महाराष्ट्रामध्ये सुद्धा केंद्रामध्ये नेतृत्व करण्याची कधी वेळ आली तर ते सुद्धा सक्षमपणे महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी करावं अशी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जेवढे फडणवीस साहेब प्रेमळ आहेत तेवढंच त्यांचं कुटुंब सुद्धा प्रेमळ आहे. त्यांनी नेहमी आपुलकीच्या भावनेने सगळ्यांना वागवतात. आलेल्या लोकांची व्यवस्थित त्यांनी जेवलं की नाही, खाल्लं की नाही, एवढ्यापासून प्रत्येक गोष्ट बघितली जाते. त्याच्यामुळे सर्वच कुटुंबियांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या आई आहे, आमच्या वहिनी आहे, त्या सगळ्यांनीच खूप प्रेमळ आहेत सर्व. आणि सांगा मला या निमित्ताने 2-3 गोष्टी आहेत की ज्या गोष्टी अपूर्ण राहिलेल्या आहेत मतदारसंघातल्या त्या प्राधान्याने पूर्ण करायच्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असेल की आपलं जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे याची सुनावणी खंडपीठाकडे कोल्हापूरला झालेली आहे. आणि सावंतवाडीच्या जे राजघराणा आहे त्यांनी आपलं ऍफिडेव्हिट सुद्धा सादर केलेलं आहे. दुसरं जे ऍफिडेव्हिट आहे ते भोगले साहेबांनी आणि आमच्या राजकन्या आहेत या दोघांनी सांगितलं, म्हणजे त्यांनी कबूल केलेलं की लवकरात लवकर त्यांचं ऍफिडेव्हिट सुद्धा 30 तारीखच्या पूर्वी त्या ठिकाणी सादर होईल. त्याच्यामुळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग हा मोकळा झालेला आहे, मोकळा होईल 30 तारीखला अशी अपेक्षा आहे. त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून घेणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे. या खात्याचे जे मंत्री आदरणीय आबिटकर साहेब आहेत त्यांनी कबूल केलेलं आहे की जास्तीत जास्त सहकार्य हे राहील. दोडामार्गला मोठं हॉस्पिटल हे पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. लवकरच 1 महिना 2 महिन्यामध्ये आम्ही त्याचं उद्घाटन करू. त्याच्यासाठी लागणारे सर्व एक्सपर्ट स्टाफ, डॉक्टर्स हे मंजूर झालेले आहेत. वेंगुर्ला आणि शिरोड्याला सुद्धा अतिरिक्त डॉक्टर्सची अपॉइंटमेंट ही येत्या आठवड्यामध्ये करण्याचं मला कबूल केलेलं आहे. एक एसटी स्टँड त्याला मी पूर्वी पैसे मंजूर करून घेतले होते 50 कोटी रुपये, परंतु आता बीओटी तत्वावर अधिक चांगला इथं स्वतः परिवहन मंत्री आले होते आणि परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलेला आहे की जसा एअरपोर्ट असतो तसा बसपोर्ट हा सावंतवाडीला निर्माण केला जाईल. अधिकच्या गाड्या या सुद्धा त्यांनी सावंतवाडीसाठी स्पेशल केस म्हणून मंजूर केलेल्या आहेत. ही कामं आपल्याला पुढच्या काळामध्ये करून घ्यायला लागतील. आपल्याला या ठिकाणी पर्यटनाचा खूप मोठा स्कोप हा सगळ्यात जास्त माझ्या मतदारसंघाला आहे, कारण नवीन जो एअरपोर्ट झाला हा सर्वात जवळ माझ्या मतदारसंघामध्ये आहे. त्याच्यामुळे आदरणीय पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी बोटी निर्माण करण्याचा कारखाना मंजूर केलेला आहे, त्यांचा मी आभारी आहे. अनेक कारखाने हे दोडामार्ग तालुक्यामध्ये येऊ घातलेले आहेत. हे सगळं होत असताना पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा म्हणून माझ्या स्वप्नामधले जे काही प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये महत्वाचा हा तिलारीला अम्युजमेंट पार्क करणं हा आहे. लवकरच त्याचं टेंडर पूर्वी आम्ही काढलेलं होतं. आता काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी येऊन त्याची पाहणी केलेली आहे आणि त्यांनी तिलारीला लवकरच अम्युजमेंट पार्कच्या जे टेंडर निघेल त्याच्यामध्ये सहभागी होण्याचं मान्य केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे तो प्रोजेक्ट झाल्यानंतर दोडामार्ग तालुक्याचं चित्र पूर्णपणे पालटणार आहे. अम्युजमेंट पार्क आणि वॉटर स्पोर्ट्स सेंटर आणि अॅनिमल कन्झर्वेशन सेंटर एकत्र असलेला भारतातला एकमेव प्रोजेक्ट हा तिलारी आहे. तिथं तिलारीचं जे बॅकवॉटर आहे त्याच्या मागच्या बाजूला प्राण्यांचं संवर्धन करण्यासाठी जमिनीचं नोटिफिकेशन झालेलं आहे. तिलारीच्या पाण्यामध्ये चांगल्यापैकी वॉटर स्पोर्ट्स करता येतील. त्या पाण्यामधून लोकांना बॅकवॉटर मधली जनावरं बघता येतील आणि त्याच्याच बरोबर अम्युजमेंट पार्क झाल्यानंतर लक्षावधी लोक ही दोडामार्ग तालुक्याला भेट देतील. दोडामार्गला जाणारा रस्ता आहे ह्याचं कॉन्क्रिटिंगचं काम हे सुरू आहे सध्या. जवळजवळ 150 ते 200 कोटी रुपयाचं ते काम आहे. त्याच्यानंतर बांद्याला जोडणारं जे काम आहे ते काम कॉन्क्रिटिंगचं सुरू आहे. परंतु अत्यंत महत्वाचं तिसरं आहे की आपल्याकडे शक्तीपीठ महामार्ग येत असताना हा महामार्ग रेडीला जोडला जावा याच्यासाठी सावंतवाडी ते आरोंदा हा रस्ता सुद्धा आता 10 मीटरने कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे आणि त्याच्यासाठी जवळजवळ 300 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले. हा रस्ता केवळ रेडी बंदराला किंवा आरोंदाला जोडला जाणार नाही तर याच्यामुळे
3 महामार्ग हे त्याला जोडले जातील. एक महामार्ग जो आहे तो आपला नॅशनल हायवे आहे, जो सध्या कोकणमध्ये येतो तो. त्यानंतर कोकण एक्सप्रेसवे आहे आणि तिसरा कोस्टल रोड आहे जो. असे 3 महामार्ग याला जोडले जाणार आहेत आणि रेडी बंदर सुद्धा जोडलं जाणार आहे. त्याच्यामुळे संपूर्णपणे कायापालट करणारा हा प्रोजेक्ट आहे. याच्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. ज्याप्रमाणे अम्युजमेंट पार्क हे माझं जसं स्वप्न आहे, तसं आंबोलीला गोल्फ कोर्स आणि ऍडव्हेंचर स्पोर्ट्स हे 2 प्रकल्प आम्ही केंद्र शासनाकडे दिलेले आहेत. हे प्रकल्प मंजूर झाल्यानंतर आंबोली, चौकूळ, वेळे ह्या पूर्ण भागाचा विकास होणार आहे. चौकूळ जे आहे हे पूर्वी एका बाजूला पडलेलं गाव होतं. आता तेरवणला जाणारा रस्ता हा आम्ही तयार केलेला आहे आणि तो फक्त 7 किलोमीटरचा घाट आहे. त्याच्यामुळे तुम्ही चौकूळवरून थेट तिलारीला येऊ शकता, तिलारीच्या धरणाजवळ, म्हणजे आंबोली चौकूळवरून. आणि त्याचप्रमाणे तिलारीची जी लोक आहेत ती चंदगड मार्गे थेट बेळगावला जाऊ शकतात. अशा रीतीचे रस्ते मी सगळीकडे जोडलेले आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः तळकटला जोडणारा जो रस्ता आहे, कुपवडे तळकट, हा रस्ता केलेला आहे. त्यानंतर नवीन एक रस्ता आम्ही जो करतोय तो चौकूला जोडला जाणार आहे. तो आपल्या या ठिकाणी फुकेरी नावाचा घाट आहे. हे फुकेरीचा घाट आम्ही फोडून फुकेरीच्या त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिलेला भाग आहे हनुमानगड. त्या हनुमानगडावरून चौकूला जोडण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर मांगिलीवरून बेळगावला जाणारा रस्ता हा सुद्धा मांगिलीवरून घाट फोडून त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे. आणि तिसरा आहे तो मोर्ले पारगड, हा सुद्धा घाट जोडला, त्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये लोकांना 50-50 किलोमीटर ट्रॅव्हल करायला लागायचं. आता ते 5 किलोमीटर 6 किलोमीटरमध्ये आपल्या गावी पोहोचू शकतात. तर हे सगळे घडत असताना दोडामार्ग सगळ्यात कठीण भाग होता. त्याच्यामध्ये सगळी गावं ही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेने पूर्वी जोडली गेलेली नव्हती, ती जोडली गेलेली आहे. जसं उसपचा जो भाग आहे तो आयसोलेटेड भाग होता. उसपवरून आता आईचा उसपचा रस्ता झालेला आहे. त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी धबधबे आहेत त्या सगळ्या धबधब्यांच्या विकासाची कामं ही सुद्धा आता सुरू आहेत. त्याच्यामध्ये आंबोलीला आपण मोठ्या प्रमाणात नवीन धबधब्यांची जोडणी करतोय. चौकूला अतिशय चांगले धबधबे आहेत, परंतु पुढच्या काळामध्ये जसं आंबोलीचा विकास झाला तसंच चौकूच्या विकासामध्ये येत्या वर्षभरामध्ये मी आधीच लक्ष कॉन्सन्ट्रेट करणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सिंधुरत्न योजना आता पुन्हा सुरू झालेली आहे आणि पालकमंत्र्यांचं चांगलं सहकार्य असतं. त्याच्यामुळे भात शेतीवर आधारित जेवढे वेगवेगळ्या तऱ्हेचे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये यांत्रिकीकरण आहे, त्याच्यामध्ये स्त्री पद्धतीची लागवड आहे, त्याच्यामध्ये डबल क्रॉपिंगची तरतूद आहे. या सगळ्याला गती दिली जाईल. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की फलोद्यानाचा आपला जिल्हा आहे, त्याच्यामध्ये काजूवर विशेषतः प्रक्रिया, काजू बोंड जे फुकट जातात त्याच्यावर प्रक्रिया करण्याची टेक्नॉलॉजी, त्याच्यासाठी फॉर्च्युनेटली मी ब्राझीलला गेलो होतो आणि ब्राझीलच्या कंपनीने भारताबरोबर करार केलेला आहे. त्याच्यामुळे लवकरच ही टेक्नॉलॉजी या ठिकाणी आणण्याच्या संदर्भात मी दिल्लीला माझी मीटिंग होणार आहे या कंपनी बरोबर. आणि ती जर टेक्नॉलॉजी आपल्याकडे आली तर काजूच्या शेतकऱ्यांचं पूर्णपणे कायापालट होऊ शकेल. त्याच्यामध्ये आधीचं लक्ष पुढच्या काळामध्ये घालायचं आहे. आंब्यावर प्रक्रिया करत असताना मागच्या काळामध्ये आंब्याचं एक्सरे काढण्याची व्यवस्था केलेली होती. आंब्याला फळमाशी लागू नये म्हणून त्यांना ट्रॅप देण्याची व्यवस्था केलेली होती. आंब्याची जी जुनी झाडं आहेत त्याचं पुनर्जीवन करण्याची स्कीम दिलेली होती. या सगळ्याला गती द्यायला लागेल. त्याच्याच बरोबर नारळाची आपल्याकडे लागवड व्यवस्था, नारळापासून निरा केली तर आज गोव्यामध्ये जी निरा तयार केली जाते, निरेपासून साखर तयार केली जाते, ही 900 रुपये किलो भावाने विकली जाते. म्हणजे आपण कल्पना करू शकता की केवढं त्याला पोटेन्शियल आहे. म्हणून ड्वार्फ जातीच्या नारळाची लागवड करण्याचा एक नवीन प्रकल्प आम्ही सुरू करतोय आणि त्याच्यापासून निरा तयार करायची आणि निऱ्यापासून साखर तयार करायची, असा सुद्धा उद्योग लवकरच सुरू करायचे. आणि ह्याला सगळ्याला गती ही सिंधुरत्नामधून मिळू शकते. आपण मच्छीमारीमध्ये आउटबोर्ड इंजिन देतो, त्याच्यानंतर इन्सुलेटेड व्हॅन्स देतो,
त्यानंतर ज्या महिलांना काही ई स्कूटर्स दिल्या जातात, तर या सगळ्या स्कीमना सुद्धा गती देण्याचं काम केलं जाईल, जेणेकरून मच्छीमारांना आणि मच्छीमारांचे जे गट आहेत त्या गटांना जाळी देणं वगैरे हे सुद्धा आपल्याला चांगलं हे करता येईल. आणि विशेषतः पर्यटनाला खूप मोठी गती ही पुढच्या काळामध्ये देता येईल, ज्याच्यामध्ये आरुंद्याला बोर्डवॉक होतोय आपल्या मॅनग्रोव्ह फाउंडेशन कडून. आणि त्याच्याच बरोबर आपण महिलांना ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलंय, त्यांना आपण गाड्या दिलेल्या आहेत आणि या गाड्यांच्या माध्यमातून पर्यटनामध्ये ते सहभागी होऊ शकतात. ज्या लोकांकडे स्वतःच्या जमिनी आहेत त्यांना 50% अनुदानाने घरं दिली जातात आणि याच्यामध्ये पर्यटक साधारण त्या घरांमध्ये 4 रूम, हॉल आणि जेवणाच्या सुविधा वगैरे असतात. अशा तऱ्हेची जवळजवळ 30 घरं तयार झालेली आहेत. पुढच्या काळामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी आणून मध्यंतरी आम्ही आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये काही लोकांनी आम्हाला थोडंसं फसवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे त्या लोकांना बाजूला ठेवून परदेशातून ही टेक्नॉलॉजी पुन्हा आणता येईल का याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. परंतु जरी आम्हाला ती टेक्नॉलॉजी त्यावेळेला मिळाली नाही, तरी लोकल टेक्नॉलॉजी वापरून जवळजवळ सगळ्यांची घरं तयार झालेली आहेत. टेक्नॉलॉजी आम्हाला देण्याचं कबूल केलेलं आहे. ते लोक लवकरच भारताला भेट देतील आणि ही टेक्नॉलॉजी आली तर 3 महिन्यामध्ये एक घर तयार होऊ शकेल. म्हणजे 4 रूम एका 3 महिन्यामध्ये तयार झाल्या, अशा 100 जरी झाल्या तर 300 रूम्स तयार होतात. शेवटी हा चमत्कार घडू शकतो, परंतु त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतील. ते कष्ट आपल्याला घ्यायला लागतील, कारण शेवटी जनतेसाठी हे सगळं आपल्याला करायचं आहे. आणि विशेषतः आपण दुर्लक्षित केलेले अनेक विभाग आहे. आपल्याकडे चांगली चांगली जंगलं आहेत, त्याच्यामध्ये टसर सिल्क करायला सुरुवात झालेली आहे. टसर सिल्कचा जर सगळीकडे प्रसार झाला तर मोठ्या प्रमाणात क्रांती होऊ शकते. हळदीची लागवड आपण सुरुवात केलेली आहे, आंतरपिकाला सुरुवात केलेली आहे. शेवटी जेवढं शेतकऱ्यांसाठी करेल तेवढं कमीच आहे. म्हणून पुढच्या काळामध्ये महिला बचत गटांमध्ये आपण भारतामध्ये पहिले आलेलो आहोत, कारण आपल्याकडे जे फळं तयार होतात त्याच्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला आपण सिंधुरत्नमधून प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामध्ये आपण भारतामध्ये आज पहिल्या क्रमांकावर आहोत. म्हणजे हे सगळं करत असताना त्याला आपण जास्त प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करत नाही. जनतेसाठी करायचं आहे, ते खूप काही करायचं आहे. अनेक कामं जी सावंतवाडी शहरात, माझं स्वतःचं जन्मगाव सावंतवाडी आहे, त्याच्यामुळे तिथं आता चांगल्यापैकी क्रीडा संकुल होतंय, चांगल्यापैकी क्रीडा संकुल बेडशीला होतंय. वेंगुर्ल्याला जे क्रीडा संकुल आहे त्याचं एक्सपान्शनचं काम चालू आहे. त्याच्यामुळे क्रीडाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण तेवढ्याच वेगाने प्रगती करणार आहोत. आणि इतर जी अनेक कामं या ठिकाणी चालू आहेत त्याच्यामध्ये पर्यटनाचे प्रकल्प आहेत. सावंतवाडी सारख्या शहराला पर्यटनाचा खूप स्कोप आहे, वेंगुर्ल्याला पर्यटनाचा खूप स्कोप आहे. तर वेंगुर्ल्याला पहिलं 5 स्टार हॉटेल सुरू झालेलं आहे, दुसरं 5 स्टार हॉटेल आता माझी मीटिंग त्याचीच चालू होती, खाली शिरोड्याला सुरू आहे. तर शिरोड्याच्या सुद्धा प्रकल्पाला गती देऊन जास्तीत जास्त पर्यटनाचे प्रकल्प हे कशा रीतीने आपल्या भागामध्ये येतील आणि विशेषतः हे मोठे मोठे प्रकल्प होत असताना कशा रीतीने लहान लोकांना सुद्धा, म्हणजे सर्वसामान्य लोकांना या पर्यटनामध्ये सहभागी होता येईल हे सुद्धा आम्ही बघतोय. आणि त्याच्यामुळे ज्या छोट्या आपण जसं इंडिव्हिज्युअल लोकांना जसे बंगले दिलेले आहेत त्याच पद्धतीने बंगले हे काही ग्रामपंचायतींना सुद्धा दिलेले आहेत. त्याच्यानंतर बॅकवॉटरमध्ये आपल्याला काही हाऊस बोट वगैरे असे सुद्धा प्रकल्प सुरू करायचे आहेत. एकंदरीत येणारं वर्ष हे सिंधुदुर्गच्या दृष्टीने अतिशय भरभराटीला येणारं असं वर्ष असेल याची मला खात्री आहे. त्याच्यामुळे उरलेली जी काय वर्ष आहेत माझ्या आमदारकीची, ही या मतदारसंघाचा आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा माझा प्रयत्न राहील. इंडिव्हिज्युअल लेवलला सावंतवाडीमध्ये एक साई मंदिर असावं अशी माझं इच्छा आहे. त्याच्यासाठी जागा सुद्धा मी दिलेली आहे आणि लवकरच त्याचा एक ट्रस्ट स्थापन करून उत्कृष्ट असं साई मंदिर उभं करत असतानाच एक वेगळी चॅरिटेबल ट्रस्ट ही आमच्या वडिलांच्या नावाने सुद्धा उभं करण्याचा माझा विचार आहे. कारण त्यांची जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे, त्याच्यामुळे या वर्षामध्येच या ट्रस्टची सुद्धा स्थापना होईल आणि या माध्यमातून समाजामधले ज्यांना निडी लोक असतील, ज्यांना गरजू लोक असतील त्यांना सुद्धा कशा रीतीने मदत करता येईल त्याचा सुद्धा आराखडा तयार करून त्याच्यावर सुद्धा काम करायची माझी इच्छा आहे. शेवटी भरून भरून प्रेम हे
मतदारसंघातल्या लोकांनी आपल्याला केलेलं आहे त्याचं उतराई होण्याचं हे दिवस आहेत असं मी समजतो आणि त्या दृष्टीने आपल्या सगळ्यांचं सहकार्य सुद्धा पुढच्या काळात लाभेल अशी मी अपेक्षा करतो. काही विचारतो शक्तीपीठ हो शक्तीपीठ महामार्ग हा जो आहे तो बांध्यावरून करून लोकांची मागणी आहे. माझ्या मते हा शक्तीपीठ महामार्ग हा कोकणात येणाऱ्या तिन्ही रस्त्यांना जोडला गेला पाहिजे तरच कोकणामध्ये पर्यटक आणि येणारी लोक येऊ शकतील. महाराष्ट्रातला माल हा कोकणातून एक्सपोर्ट होऊ शकेल. तो जर गोव्याला गेला थेट गोव्याला गेला इथं न करता तर त्याचा महाराष्ट्र म्हणजे विशेषतः कोकणाला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला काही उपयोग होणार नाही कोकणाला उपयोग होणार नाही आणि त्या दृष्टीने याचे पुनर्सर्वेक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तर मळगावच्या खालून बोगदा काढून जर मळगावला हा मार्ग जोडला गेला तर पुढे तसाच तो मार्ग रेड्डीला जाऊ शकतो आणि जो मार्ग ह्याला गेलेला आहे चंदगडला चंदगड मार्गे सुद्धा गोव्याला तो जोडला जाऊ शकतो कारण आता त्याला कॉन्क्रीटचा रस्ता ऑलरेडी त्याचं काम सुरू आहे कॉन्क्रीटच्या रस्त्याचं त्याच्यामुळे हे एक चांगलं गोष्ट घडू शकते. त्या संदर्भात हिंग सध्या होत आहे. हिअरिंग जरी होत असली तरी शेवटी सरकार बदलण्यासाठी सक्षम आहे त्याच्यामुळे सरकार हे करेल आणि हिअरिंगला आमच्या लोकांनी विरोध दर्शवलेला आहे. हिअरिंगला म्हणजे हा मार्ग बदलण्याच्या संदर्भात लोकांचा आणि त्याच्यानंतर सरकारचा निर्णय होतो. हेच आपलं चुकीचं एक समजूत आहे की सावंतवाडीवरून आता नॅशनल हायवे गेलेला आहे जो संकेश्वर बांधा रस्ता आहे हा आता सावंतवाडी मार्गे गेले त्याच्यामुळे हा महामार्ग सध्या नॅशनल हायवेच्या ताब्यात आहे आणि नॅशनल हायवेचे बघितलं तर त्याच्यावर बरीचशी कामं ही नॅशनल हायवेने केलेली आहेत. दुसरी गोष्ट तुम्ही जे सांगितलं की सावंतवाडीमध्ये पर्यटनासाठी वेगवेगळे प्रकल्प जे मी दिलेले आहेत त्याच्यामध्ये योगा सेंटरला पैसे दिले त्याच्यानंतर नवीन भाजी मार्केटसाठी पैसे दिले त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मी दिलेले आहेत. अंडरग्राऊंड पार्किंग केलेलं आहे. सावंतवाडीची सगळ्यात मोठी समस्या ही अंडरग्राऊंड पार्किंगची आहे तर ती समस्या दूर केली जाईल. त्याच्यानंतर अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी सुद्धा आता मी बोलणार आहे आणि अंडरग्राऊंड ड्रेनेजचं सावंतवाडीमध्ये सुरू केलं जाणार आहे. सावंतवाडीमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नवीन एसटी स्टँडचं टेंडर आता लवकरच निघणार आहे आणि त्याच्याचबरोबर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होणार आहे. सावंतवाडीसाठी जे जे काय करता येईल सगळं काही नरेंद्र डोंगरावर आपण योगा सेंटर करतोय. नरेंद्र डोंगरावर आपण इको आपल्याला एक मिनिट नेचर इंटरप्रिटेशन सेंटर आपण करतोय. या सगळ्यासाठी मी पैसे दिलेले होते त्यावेळेच्या टीएफओने ती कामं केलेली आहेत. अधिकची कामं या काळामध्ये करून घेतली जाईल. लोकांची इच्छा आहे की एक रोपवे सुद्धा नरेंद्र डोंगरावरून सावंतवाडीला जोडणारा असावा तर त्याचं सर्वेचं काम देण्यात येईल आणि ते जर फिजिबिलिटी असेल तर ते सुद्धा केलं जाईल. परंतु एक रोपवे हा आंबोलीला मंजूर होतोय तर आंबोलीला रोपवे झाला तर आंबोलीचं सुद्धा अट्रॅक्शन निश्चितपणे वाढणार आहे. सावंतवाडी शहर हे खूप वेगाने प्रगती करणार आहे आणि त्याच्यासाठी जे जे काय आवश्यक निधी आहे सगळा निधी दिलेला आहे आणि ही सगळी कामं चालू आहे. सावंतवाडीला नवीन मटन मार्केटचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. सावंतवाडीला भाजी मार्केटचं काम जवळजवळ पूर्णत्वाला येत आहे. त्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मी आता पैशाची मागणी केली आहे. ते काम सुद्धा लवकरच सुरू होईल आणि त्याच्यामुळे एकंदरीतच सावंतवाडीचं कायापालट 100% होण्यासाठी जे जे काय सहकार्य करायला लागतं मी स्वतः नगरपालिकेला वरच्यावर भेट देत असतो. नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांचं चांगलं सहकार्य आम्हाला आहे. सावंतवाडीला नवीन पाणी पुरवठा योजना मी मंजूर करून दिलेली आहे ती सुद्धा जवळजवळ त्याचं काम मध्यंतरी जाऊन त्याचा आढावा घेतला. त्याचं काम सुद्धा व्यवस्थित झालं तर सावंतवाडीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सावंतवाडीला अंडरग्राऊंड गॅसची लाईन त्या ठिकाणी पूर्ण होत आलेली आहे. काही भागामध्ये त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. शहर हे आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करत आहे. लवकरच ते जास्तीत जास्त वेगाने कसं करता येईल यासाठी माझ्याकडून जे काय सहकार्य आहे 100% सगळं सहकार्य त्या ठिकाणी लाभणार. मोठी तलावाला बोटिंग दिलेल्या आहेत बोटी त्यांनी ते सुरू करायला पाहिजे. मी लवकरच त्याची मीटिंग घेऊन पावसाळ्यानंतर हे सुरू करता येईल. आपण त्याच्यामध्ये संगीत कारंजा ऑलरेडी सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे पर्यटकांसाठी जे जे करायला लागतं सगळं सावंतवाडीमध्ये कामं सुरूच आहेत. शिल्पग्राम आता
हेल्थ पार्क चं काम सुरू आहे. हेल्थ पार्क लवकरच सुरू होईल. त्याच्यामुळे ही सगळी अट्रॅक्शन सावंतवाडी शहरामध्ये असल्यामुळे वाह सावंतवाडी नावाची एक साईट क्रिएट केलेली आहे आणि त्याला सगळ्यात चांगला रिस्पॉन्स हा त्या साईटला मिळतो. तर ते लवकरच ज्यावेळेला हे सुरू होईल पंचकर्माचं सेंटर, त्यावेळेला अधिक सावंतवाडीच्या पर्यटनाला गती मिळेल. भाई, दिल्ली येथे नीट परीक्षेवर जो गोंधळ सुरू आहे, युवकांवर आणि सध्याच्या मुलांवर लाठीचार्ज केला जात आहे, ते कितपत योग्य आहे? हे बघा, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मुलांच्या संदर्भात दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे काही एका ह्याच्या हिअरिंगच्या दरम्यान कॉक्रोच असं त्यांना म्हटलं गेलं आणि त्याच्यामुळे त्या कॉक्रोच नावाने मग पार्टीज तयार झाली. शेवटी मुलं सेन्सिटिव्ह असतात. मुलांना थोडं जरी दुखावलं गेलं तर मग सगळे एकत्र येतात. मग त्या सिच्युएशनचा फायदा घेतला जातोय आज. मुलांना शेवटी असं त्या नावाने मुलं एकत्र आली. एकत्र आल्यानंतर एखादा विषय मिळाला की त्या विषयाला शेवटी ती मुलं आहेत, तरुण आहेत, त्यांना समजावून सांगायला लागतं की एकंदर जी ह्याची सिस्टम आहे, परीक्षांची सिस्टम आहे आपल्याकडे, ही परीक्षांची सिस्टम केवळ गव्हर्नमेंट चालत नसतं. त्याच्यामध्ये प्रिंटिंग सुद्धा करायला लागतं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ह्याच्यातून ते जात असतं. म्हणजे पेपर सेट व्हायला लागतो, प्रिंटिंग व्हायला लागतं आणि सध्या शिक्षणामध्ये एवढी कॉम्पिटिशन मुलांमध्ये आहे की मुलं या बाबतीत अतिशय सेन्सिटिव्ह झालेली आहेत आणि मग याचा फायदा जे क्लास ओनर असतात, जे वेगवेगळ्या तऱ्हेचे क्लासेस घेतात, ते याचा गैरफायदा घेतात आणि त्याच्यामधला एखादा धागा एक पेपर घेऊन जाणारा प्यून असेल आणि तो जरी फुटला तरी पूर्णपणे गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये असलेला पैसा हा एक लोभ दाखवला जातो आणि ह्या लोभामुळे हे पेपर फुटण्याचे प्रकार घडतात. सरकार ह्याच्यावर काम करतंय आणि कशा रीतीने हे टाळता येईल याच्यावर सरकार काम करत असताना त्याच्यावर विद्यार्थ्यांची मतं घेतली गेली पाहिजे आणि हे सगळं झालं पाहिजे. हे केवळ आज काय झालं की हे आंदोलन विरोधी लोकांच्या ताब्यात गेलं आणि त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न होतो. तिथे युवकांच्या असलेल्या भावना, युवकांना काय पाहिजे ते थेट युवकांशी चर्चा झाली पाहिजे. राजकीय लोकांना याच्यातून बाहेर ठेवलं पाहिजे आणि युवकांच्या ज्या भावना आहेत त्याच्यामधून काहीतरी चांगलं अशी एक सिस्टम भारतामध्ये एस्टॅब्लिश होऊ शकेल आणि जगभरामध्ये अशा सिस्टम्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला काय करता येईल की जेणेकरून पेपर लीक होणार नाही. कारण पेपर लीक झाला तर त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा युवकांवर होत असतो. त्याच्यामुळे निश्चितपणे याच्यावर काम अधिक करता येईल आणि हे करत असताना युवकांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांनी हे इनपुट्स दिले पाहिजे. हे आंदोलनाच्या माध्यमातून नाही, आंदोलन हे राजकीय लोक करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा राजकीय लाभ सुद्धा घेण्याचा प्रयत्न करतात. काही आंदोलनात ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतात. नाही, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांच्या हातामध्ये काय आहे. शेवटी त्यांनी सगळ्या तऱ्हेचं हे घेतलं आणि एखादा मनुष्य जो त्याच्याशी काही संबंध नाहीये त्याने ते लीक केलं तरी अल्टिमेटली जबाबदारी त्यांच्यावर येते आणि त्याच्यामुळे कशा रीतीने ह्या खेपेला मग शेवटी नेव्हीचा वगैरे वापर करायला लागला. लोकांना एवढं कडक करून शेवटी शासनाने त्या परीक्षा घेतल्या. शेवटी ह्याचं सगळ्याच माझ्या दृष्टीने सोल्युशन एकच आहे. या ज्या काही क्लासच्या सिस्टम झाल्या आहेत या सगळ्या बंद केल्या पाहिजे. 12वीतल्या मार्काला 50% मार्क दिले पाहिजे आणि 50% मार्क या एक्झाम्सना दिले पाहिजे तरच हे प्रकरण जागेवर येऊ शकतं. अन्यथा केवळ नीटच्या एक्झाम्स घेऊन याच्यावर होणार नाही. कारण नीटचे ट्रेनिंग देणारे इन्स्टिट्यूट तयार झाल्यात आणि ह्या केलेल्या सुद्धा पेपर लीक मध्ये सगळ्यात जास्त हात हा नीटच्या परीक्षा क्लासेस घेणाऱ्या लोकांचाच आढळून आलेला आहे आणि त्याच्यामुळे याच्यावर शासनाने आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे. शेवटी आपण सुद्धा त्या क्लासला जातो, क्लासची जाहिरात होते, क्लासमध्ये कोण पहिला आला त्याची जाहिरात होते, परंतु तेच क्लास अशा तऱ्हेच्या ह्याचा वापर करतात. याच्यावर सिरियसली विचार झाला पाहिजे. कारण कोचिंग क्लासेस हा आता धंदा झालेला आहे आणि कुठेतरी याच्यावर रेग्युलर आपली जी एज्युकेशन सिस्टम आहे ज्याच्यामधून आपण विद्यार्थ्यांना शिकवतो, 12वी पर्यंत शिकवतो, त्याला त्या मिळालेल्या मार्कांना आता किंमतच राहिलेली नाहीये. याच्यावर सिरियसली विचार व्हावा असं मला वाटतं. मी त्याच्यासाठी शिल्पग्रामची निर्मिती केलेली होती की ही कला टिकून राहावी
परंतु ज्या पद्धतीने शिल्पग्राम चालवायला पाहिजे होतं त्या पद्धतीने ते आज चालवलं जात नाहीये. मी लवकरच याच्यामध्ये लक्ष घालेन आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा याला प्रोत्साहन देण्याच्या किंवा ट्रेनिंग देण्याच्या ह्याला आपण पुन्हा एकदा गती देऊ. हे बघा, मुख्यमंत्री माझ्या पक्षाचे नाहीये, मुख्यमंत्री भाजपचे आहेत आणि मी आहे शिवसेनेमध्ये. त्यामुळे मला मंत्री करणं न करणं हे शिंदे साहेबांच्या हातामध्ये आहे. शिंदे साहेबांनी जर कधी तसा निर्णय घेतला तरच मी मंत्री होऊ शकतो, नाहीतर कसा होणार मंत्री. कारण मी काय आता पक्ष बदलणार नाही, ते आहे त्याच पक्षात राहणार. त्याच्यामुळे त्यांचं प्रेम आहे, परंतु मंत्री करायचं असेल तर ते शिवसेनाच करू शकते. ऑफर काय, शेवटी मंत्रीपद हे आपलं नसतं, ते जनतेचं असतं. ते जनतेचं तो विचार शेवटी झाला पाहिजे. तुमचं नॉलेज किती आहे, तुम्ही मंत्रिपदावर असताना काय काय कामं केली याचं असेसमेंट कधीतरी व्हायला लागतं. ज्यावेळेला मी राज्यमंत्री होतो त्यावेळेला फडणवीस साहेब केंद्र ह्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये 1 नंबरला होते आणि राज्यमंत्र्यांमध्ये मी पहिल्या क्रमांकावर होतो. आणि तेवढं मी सिन्सिअरली काम करतो. आता सुद्धा मी मंत्रिपदावर असताना किती कामं केली हे सगळ्यांनी त्याचं हे केलं पाहिजे. शिक्षण खात्यामध्ये किती आमूलाग्र बदल झाले हे सगळ्या जनतेने बघितलेलं आहे. मराठी भाषेमध्ये सगळं जे काही मिळालं ते माझ्याच काळामध्ये मिळालेलं आहे. मग ते मराठी भाषा धोरण असेल, आंतरराष्ट्रीय मराठी परिषदा असतील, त्याच्यानंतर अभिजात भाषेचा दर्जा असेल, तर हे सगळं त्याच काळात घडलेलं आहे. शेवटी अनेक विक्रम, वाचन संस्कृती महाराष्ट्रामध्ये आपण जगातलं रेकॉर्ड ब्रेक केला. मुलांना वाचनाची आवड लावली. हे कधीच ह्याच्यापूर्वी घडलेलं नव्हतं. हॅपी सॅटरडे केला, कधीच घडलेलं नव्हतं. मुलं अनवाणी पायाने जायची, त्यांना शूज, सॉक्स, अनेक चांगले उपक्रम केले. शिक्षकांना न्याय दिला. शेवटी सिस्टम सगळी बसवायला लागते आणि ती अर्धवट बसलेली असेल तर पुढे येणारे लोक मग स्वतःचे आणि वेगळे निर्णय घेतात. कंटिन्युटी त्याला राहिली नाही तर मग प्रत्येकाची इच्छा असते की आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे करावं. त्याच्यासाठी मी सगळ्यांची एकत्र परिषद घेतली होती आणि फ्रीज करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पुढच्या काळामध्ये ते एकाच चांगल्या दिशेने वाटचाल करणार.